ओम श्री साईराम. भागवत वाहिनी. अध्याय 26. शाप की देवप्रसाद. आश्रमातून संदेश आणणारा शिष्य म्हणाला, सम्राट, आमच्या गुरुजींना एक मुलगा आहे. तो लहान वयाचा असला तरी त्याच्या आध्यात्मिक यशाचं ते चकित करणारं आहे. तो वडिलांचा देव म्हणून आदर करतो. त्यांची सेवा आणि ज्ञानवारसा हे त्याच्या आयुष्याचं प्रमुख लक्ष आहे. त्याचं नाव शृंगी. कोणत्या तरी अज्ञाताच्या प्रेरणेने प्रेरित होऊन तुम्ही त्या आश्रमात गेलात आणि मेलेला साप शृंगीच्या वडिलांच्या गळ्यात घातला. ते माझेही गुरु आहेत. काही मुलांनी ते दृश्य पाहिलं आणि मित्रांबरोबर खेळत असलेल्या शृंगीला सांगण्यासाठी ते धावले. प्रथम त्याचा विश्वास बसला नाही. तो खेळत राहिला. पण आश्रमातील मुलांनी ती वार्ता त्याला पुन्हा पुन्हा सांगितली. वडिलांचा इतका अपमान होत असताना आनंदाने खेळणाऱ्या त्याची त्यांनी टिंगलही केली. त्याचे खेळगडीसुद्धा त्याच्या कठोरपणाला हसले. त्यामुळे तो वेगाने पळत पर्णकुटीकडे आला. त्याला दिसलं की त्यांची वार्ता खरी आहे. जेव्हा तो माघारी वळला तेव्हा तुम्ही तिथून निघून जात असल्याचं त्यांनी पाहिलं. आणि मग काय, नित्य काय अनित्य काय याचा कोणताही सारासार विचार न करता उन्मत्तपणाच्या प्रभावाने त्या लहान मुलाचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने तुम्हाला शाप दिला. याचे माझ्या गुरूंना अतिशय दुःख झालं आहे. सम्राटाने त्याला मध्येच थांबवत विचारलं, तपस्व्यांचा मुलगा, मला सांगा की काय शाप आहे? तो तरुण म्हणाला, स्वामी, मला ते सांगायला खूप कठीण वाटतंय. माझ्या जिभेला त्याचा उच्चार करावासा वाटत नाही. पण तरीही मला ते सांगितलंच पाहिजे, कारण माझ्या गुरूंनी मला त्याच कामासाठी पाठवलं आहे. माझ्या गुरुपुत्राने कौशिकी नदीचं पाणी लगेच हातात घेतलं आणि उच्चार केला, आजपासून 7व्या दिवशी तक्षक सर्पदंश करील असा भयंकर शाप. दुःखाने भरून गेल्याने तो थांबला. त्याचा अश्रूंचा बांध फुटला. मात्र राजा फक्त हसला आणि म्हणाला, तरुण माणसा, हा शाप होय? 7 दिवसांनी तक्षकाचा दंश? हा शाप नव्हेच, हे तर कृपाभेटीचं चिन्ह. गुरुपुत्राच्या ओठातून आलेला हा आशीर्वाद. साम्राज्याच्या कामात गुंतून पडत जीवनाचं ध्येय असलेल्या ईश्वराबद्दल आणि आत्मज्ञानाबद्दल मी आळशी झालो होतो. त्याचा परिणाम म्हणून दयाळू ईश्वराने ऋषीपुत्राच्या जिभेकडून हे शब्द वदवले. त्याने मला 7 दिवसांचा अवधी दिलाय. केवढी मोठी कृपा! हा ईश्वरी संकल्पच आहे की या 7 दिवसातला प्रत्येक क्षण मी ईश्वरचिंतनात घालवावा. या क्षणापासून मी माझा वेळ आणि विचार हे अखंड ईश्वरचरणाशी अर्पण करणार. तरुण मित्रा, मला सांगण्यासाठी कोणती आज्ञा गुरूंनी दिली आहे? मला लवकर सांग. ते ऐकायला माझं हृदय उत्कंठित झालं आहे. तो तरुण शिष्य पुढे बोलू लागला, माझ्या गुरूंना असं वाटलं की हा शाप म्हणजे धर्ममूल असा अक्षम्य देशद्रोह आहे आणि तू मोठा ईश्वर भक्त आहेस. तेव्हा ज्या प्रकारे शापाचा प्रभाव नष्ट होईल असा उपाय शोधण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. अर्थात त्यांच्या योग सामर्थ्याने त्यांनी सांगितलं की सर्पदंशाने मृत्यू हे तुझं विधिलिखित आहे आणि मृत्यूनंतर परमपदाला पोचणं हेही तुझ्या भाग्यात आहे. त्यांना वाटलं की असा शेवट हा सार्थ आहे आणि असं वैभवी विलीन होणं यात अडथळा आणणंच पाप ठरेल. त्यामुळे माझ्याद्वारा त्यांनी हा आशीर्वाद पाठवला की तू ईश्वर सान्निध्यात पोचावंस. माझं कार्य संपलं आहे. तुझ्या आज्ञेनुसार मी लवकरात लवकर निघतो. परीक्षिताने त्या शिष्याला वंदन केलं आणि महर्षी शमीक आणि त्यांचा पुत्र यांना आदरपूर्वक कृतज्ञता कळवली. त्यानंतर तो शिष्य आश्रमाकडे परतला आणि राजधानीतील वृत्तांत त्याने ऋषींना सांगितला. दरम्यान मोठ्या आनंदाने सम्राट आतल्या दालनात गेले आणि अंतःपुराच्या प्रवेशद्वारातून त्यांनी सांगितलं की त्यांचा पुत्र जन्मेजय याने बाहेर यावं. त्यांचं बोलावणं ऐकून आपल्याला इतक्या लवकर आणि एकाएकी का बोलावलं याचं त्याला आश्चर्य वाटलं. तो वडिलांकडे धावला. परीक्षिताने मंचावरील आपला राजमुकुट पुत्राच्या मस्तकावर ठेवला आणि तो अनवाणी पायांनी नेसत्या वस्त्रानिशी त्याच क्षणी गंगाकिनारी गेला. नवीन राजाला त्याने वृद्ध पुरोहितांच्या हाती सोपवलं. काही क्षणात ही वार्ता सर्व जागी आणि शहरात पसरली. स्त्री पुरुषांचे घोळके, ब्राह्मण, मंत्री घाई गर्दीने राजापाठोपाठ गेले
आणि त्यांनी करुणपणे प्रार्थना केली, पण सर्व व्यर्थ. ते खूप रडले, राजाच्या पाया पडले, त्याच्या मार्गात लोळण घेतली, पण राजाचं कशाकडेही लक्ष नव्हतं. त्याने काहीही उत्तर दिलं नाही. मनात ईश्वरनाम आणि चित्तात आत्मज्ञानाचं ध्येय घेऊन तो चालत राहिला. पवित्र गंगा किनारी तो झपाट्याने जात होता. राजा एकटाच आणि कोणीही रक्षक न घेता नदीकडे जात आहे हे बघितल्यावर राजाचा हत्ती, अश्व, पालखी त्याच्या मागे नेण्यात आले. त्यापैकी कशावर तरी तो आरूढ होईल असं वाटत होतं, पण या कशाकडेही राजाने लक्ष दिलं नाही. आपल्या राजाने अन्नपाण्याचाही त्याग केल्याचं पाहून लोक चकित झाले. ईश्वर नाम घेताना तो इतका मग्न होता की क्षणाचाही खंड पडत नव्हता. सगळं काही सोडून जाण्याच्या या अचानक निर्णयाचं कारण लोकांना माहीत नव्हतं. प्रत्येकाच्या कल्पनेनुसार अनेक प्रकारच्या अफवा पसरत होत्या. या त्यागाच्या आधी काय घडलं याचा शोध काही लोकांनी घेतला, तेव्हा त्यांना कळलं की एक तपस्वी शिष्य काही महत्त्वाची वार्ता घेऊन आला होता. त्यातील संकेतानुसार राजाचं आयुष्य केवळ 7 दिवसांचं आहे. लोक नदीकाठी जमा झाले आणि राजाभोवती बसून त्याच्या सुरक्षेची प्रार्थना करत दुःखात बुडून गेले. ही दुःखद वार्ता इतकी वेगाने पसरली की ती अरण्यापर्यंत जाऊन पोचली. तपस्वी, साधक, साधुसंत हे सर्वजण हातात पाण्याचे कमंडलू घेऊन गंगा किनारी धावले. ती सर्व जागा एका प्रचंड उत्सवाप्रमाणे भरून गेली. तिथे ओंकाराचे, वेदमंत्राचे प्रतिध्वनी तसंच ईश्वराचं सामूहिक गुणगान ऐकू येऊ लागलं. या सर्व दुःखाचं कारण असलेल्या शमिकपुत्राबद्दल काही गट क्रोध व्यक्त करत होते. थोड्याच अवधीत किनाऱ्यावरचा वाळूचा कणही दिसणार नाही इतक्या मानवी मस्तकांनी किनारा भरून गेला. दरम्यान राजाबद्दल मोठी सहानुभूती आणि प्रेम असलेला एक तपस्वी तिथे आला. त्याच्या डोळ्यात प्रेमाश्रू होते. तो म्हणाला, राजन, लोक अनेक प्रकारच्या गोष्टी बोलत असतात. मुखामुखातून त्याच्या अनेक आवृत्ती निघत आहेत. सत्य शोधण्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे. मी मोठ्या कष्टाने चालू शकतो. माझं तुझ्यावर अतिशय प्रेम असल्यामुळे लोक तुझ्याबद्दल जे काही बोलतात ते मला सहन होत नाही. नेमकं काय घडलं? या अचानक संन्यासाचं नेमकं कारण कोणतं? तुझ्यासारख्या उन्नत आत्म्याला एका तपस्वी पुत्राने शाप द्यावा यामागील रहस्य कोणतं ते स्पष्ट कर. आमची सत्य जिज्ञासा पूर्ण कर. लोक अशा प्रकारे सहन करीत आहेत हे मला बघवत नाही. तू त्यांना पित्याप्रमाणे आहेस आणि तू तर त्यांच्या विनंतीकडे लक्षही देत नाहीस. तू सर्व आसक्ती सोडून इथे आला आहेस. त्यांच्याशी सांत्वनपर काही शब्द तरी बोल. या नदी किनाऱ्यावर तुझ्याबरोबर शांत आणि भुकेले राहत कठोर तपाचरणात मग्न होत प्राण्या आणि मंत्री हे पाण्याबाहेर टाकलेल्या माशांप्रमाणे झालेत. तो तरुण माणूस कोण होता? कुणाच्या शब्दांमुळे हे भयंकर वादळ उठलं? तो खरंच ऋषीपुत्र होता का केवळ वेशधारी? हे सगळं मला गूढ वाटतंय. इतक्या प्रेमाने आणि समतोलपणे उच्चारलेले शब्द राजाने ऐकले. त्याने डोळे उघडले आणि तो ऋषींच्या पाया पडला. स्वामी, महात्मन, आपल्यापासनं काय लपवू? ते लपवता येण्याजोगंही नाही. मी अरण्यात शिकारीसाठी गेलो होतो. अनेक जंगली जनावरं दिसत होती, पण ती टप्प्यापासून विखुरलेली होती. प्राण्यांच्या पाठलागात माझ्याबरोबर धनुर्धारी लोकांचा जो एक लहान गट होता तोही विखुरला. त्या खेळाच्या मार्गात मी एकटा पडलो. माझ्या सर्व अनुयायांपासून मी खूप दूर आलो होतो. मला शिकारही मिळाली नव्हती. तहान आणि भूक याने मी व्याकुळ झालो होतो. तीव्र ऊन भाजून टाकत होतं. शेवटी मला एक आश्रम सापडला आणि मी आत शिरलो. ती शमिक ऋषींची पर्णकुटी आहे हे मला नंतर समजलं. आत कोणी आहे का याचा शोध घेण्यासाठी मी सतत हाका मारल्या, पण आतून काहीच उत्तर आलं नाही किंवा कोणी बाहेरही आलं नाही. मला दिसलं की एक ऋषी ध्यानात खूप मग्न आहेत. पर्णकुटीतून बाहेर पडण्याच्या वेळी काही मऊ वस्तू माझ्या पायाखाली आली. मी बोटाने ती उचलली तर तो मेलेला सर्प होता. माझी दृष्टी त्याच्यावर जाता क्षणीच माझी बुद्धी विषारी झाली. एक दुष्ट विचार आला आणि मी तो साप त्या ध्यानमग्न ऋषींच्या गळ्यात टाकला. हे त्या ऋषीपुत्राने ओळखलं. त्याला तो अपमान सहन झाला नाही. त्याने शाप दिला, माझ्या वडिलांच्या गळ्याभोवती टाकलेला साप तक्षकाचं रूप घेईल आणि माझ्या वडिलांचा अपमान करणाऱ्याचं जीवन 7 दिवसात संपवेल.
या शापाची हकीकत आणि परिणाम मला आश्रमातनं कळवले गेले. मी केलेल्या पापाची जाणीव मला आहे. असं पाप करू शकणाऱ्या राजाला राज्यात स्थान नाही असं मला वाटलं. त्यामुळे मी सगळं काही, सर्व आसक्ती सोडली. परमेश्वराच्या गुणवैभवाच्या चिंतनात अखंडपणे हे 7 दिवस घालवण्याचा मी निश्चय केला आहे. ही संधी मला लाभली हे माझं खूप मोठं भाग्य आहे. म्हणून मी इथे आलो आहे. अशा रीतीने श्रेष्ठ जन, अधिकारी, राजपुत्र, राण्या, मंत्री, तपस्वी आणि त्याच्या भोवती जमलेल्या लोकांना सत्य गोष्ट समजली. आपल्या मनात उद्भवलेले विविध तर्क त्यांनी मनातून काढून टाकले. शापाचा वाईट प्रभाव नाहीसा व्हावा म्हणून सर्वांनी मोठ्याने प्रार्थना केली. जय साईराम.